नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नवोदय परीक्षा ही फक्त परीक्षा नाही, तर ती तुमच्या उज्ज्वल भविष्याची पहिली पायरी आहे. आणि या यशाच्या प्रवासात तुमचा अभ्यास अधिक सोपा, मजेशीर आणि समजण्यास सोपा करण्यासाठी आपल्या सर्वांचे मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, गणित हा नवोदय परीक्षेतील सर्वात महत्त्वाचा विषय आहे आणि योग्य ट्रिक्स व भरपूर सराव केल्यास गणित अगदी सोपं वाटू लागतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणित विभाग स्वाध्याय 1.5. या स्वाध्यायातील प्रत्येक प्रश्न आपण अगदी सोप्या पद्धतीने ट्रिकसह आणि स्पष्टीकरणासह समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रत्येक प्रश्न स्वतःच्या वहीत सोडवा आणि गणिताची भीती कायमची दूर करा. सराव प्लस आत्मविश्वास बरोबर यश. आणि हो मित्रांनो, अशाच नवोदय, स्कॉलरशिप व स्पर्धा परीक्षांच्या भन्नाट व्हिडिओसाठी आत्ताच मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चला तर मग वेळ न दडवता सुरू करूया स्वाध्याय 1.5. प्रश्न क्रमांक 1 आहे, 2,02,000 याला अंकात लिहिल्यास पुढील पैकी असेल. आपण अंकात कसं लिहायचं किंवा वाचायचं कसं हे सुद्धा समजून घेतलं होतं. मग पहा, एकक, दशक, शतक हे पहिलं घर, हजार, 10,000 दुसरं घर, लक्ष, दशलक्ष तिसरं घर आणि कोटी आणि दशकोटी हे चौथं घर. पहिल्या घरात 3 अंक आणि नंतरच्या प्रत्येक घरात 2-2 अंक असतात. म्हणजे आपल्याला पाहायचं आहे 2 लाख म्हणजे तिसरं घर. म्हणजे जर आपण लक्षात घेतलं, इथे जर पाहिलं 2च घर आहे, त्यामुळे पहिला पर्याय क्रमांक ए येणार नाही. हे काय आहे, 20,200. नंतर इथे पहा, इथे 3 घरं आहे, हे बरोबर लक्षाच्या घरात आहे. 2 लाख इथे दुसऱ्या घरात म्हणजे हजारच्या घरात काहीच नाही. मग इथे आहे 2,02,000. आपल्याला 2,02,000 विचारलं का, तर मुळीच नाही. मग लिहायताना कसं लिहायचं, मग काय करायचं, 2 लाख, मग हे झालं तिसरं घर 2 लाख. मग 2,000 इथे असतो, हे पहिलं घर 10,000 तिकडून आणि हे हजारचं 2,000. आणि तिसरं काय पुढं, याला अंकात म्हणजे 2,000च आहे. मग 0 0 आणि 0, या तिसऱ्या घरात 0च घ्यायचे. म्हणजे हे झालं 2,02,000. म्हणजेच हे जर पाहिलं आपण पर्याय क्रमांक सी, हे फक्त डी पर्याय 22,000 आहे. हे तुम्ही घरं जर लक्षात ठेवले तर तुम्ही अंकांचं वाचन कसं करायचं किंवा अक्षरातलं अंकात कसं लिहायचं हे तुम्हाला सोप्या पद्धतीने समजून येईल. त्यामुळे हे घरं सुद्धा लक्षात ठेवा. पहिलं एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी हा क्रम सर्व मुलांनी लक्षात ठेवायचा. प्रश्न क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 2 पाहूया. पहा, इथे पण त्यांनी क्रमवार मांडणी केली आहे, म्हणजे वाचन करायला सोपं जाते. हे पहिलं घर तिघांचं, हे दुसरं घर आणि हे तिसरं घर. म्हणजे तिसऱ्या घरात काय असते, लक्ष. म्हणजेच काय झाले, 5,43,823 या संख्येतील 3च्या स्थानिक किमतीतील फरक किती. फरक म्हणजे आपण आधीच्या स्वाध्यायामध्ये सुद्धा पाहिलं, फरक म्हणजे वजाबाकी. मग 2 3 दिलेले आहे, हा एक 3 आणि हा एक 3, त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक. हा जो 3 आहे याची स्थानिक किंमत पहा, हा कोण्या घरात आहे, तर हा दुसरा घर आणि त्याचं स्थान कोणतं आहे, सहस्त्र म्हणजे 1000. मग याची स्थानिक किंमत किती आहे पहा, याची स्थानिक किंमत आहे 3,000. यानंतर जेवढे अंक आहे तेवढे शून्य मांडून द्यायचे, वजा हा 3 आहे एकक स्थानी, त्यामुळे याची स्थानिक किंमत काय आहे, 3. मग यांची जर आपण वजाबाकी केली, आपण कालच्या सुद्धा व्हिडिओमध्ये पाहिलं, जर असे शून्य असेल मधात आणि इकडे शेवटी एकच अंक असेल, यांची वजाबाकी आपण सोप्या ट्रिक्सनं करू शकतो. कसं करायचं, या शून्याला 10 जर पकडले, 10तून 3 गेले, 7 राहिले आणि या राहिलेल्या शून्याच्या जागी 9 द्यायचे, 9 9 आणि शेवटचा अंक आहे म्हणजे डावीकडून पहिला अंक, यातून 1 वजा करायचं म्हणजे इथे येईल 2. म्हणजेच आपलं उत्तर येईल
2997 म्हणजेच पर्याय क्रमांक ए. असं सोप्या पद्धतीने तुम्हाला सोडवता येईल. तुम्ही सरळ सरळ वजाबाकी केली तरी सोडवता येईल. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 पहा. 2021च्या नवोदयच्या पेपरला विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 3. इथे काय दिलं पहा. या 3 घरानंतर कॉमा दिला. नंतर 47,569 या संख्येतील दशसहस्त्र, सहस्त्र म्हणजे हजार होतात, म्हणजे दशसहस्त्र, 10,000 स्थानचा अंक कोणता? आता इथे जर मी मांडणी केली 47,569, मग आपल्याला माहित आहे हा एकक, हा दशक, हा शतक, हा हजार. या हजारला दुसरं नाव काय? सहस्त्र. हे पण लक्षात ठेवायचं. बऱ्याचदा फक्त सहस्त्र विचारतात. आणि हा जो 4 आहे हा आहे सहस्त्रच्या पुढचा डावीकडे दशसहस्त्र म्हणजे 10,000. दशसहस्त्र स्थानचा अंक कोणता? तर दशसहस्त्र स्थानला कोणता अंक आहे? तर 4 हा अंक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल? आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. खूप सोपं आहे. 6 हा दशक स्थानी आहे, 5 हा शतक स्थानी आहे आणि 7 हा सहस्त्र म्हणजे हजार स्थानी आहे. आपल्याला विचारला आहे 10,000. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4 पहा काय याची सुद्धा मांडणी कशी केली आहे हे समजून घ्या. 44,444 या संख्येतील दशक स्थानचा व सहस्त्र हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? इथे बेरीज विचारली. मग आपण आधी पाहू दशक स्थानचा. दशक स्थानचा हा 4. मग याची स्थानिक किंमत किती असणार आहे? याची स्थानिक किंमत आहे 4,40 अधिक आपल्याला बेरीज विचारलं आणि नंतरचा अंक आहे सहस्त्र हजार. मग हे लिहिलं आपण 4 या स्थानचा. यावर किती शून्य द्यायचे? तर 3 शून्य. हजारवर किती शून्य असतात? 3. आणि यांची जर बेरीज करायला सांगितली, यांची बेरीज केली, एकक मध्ये एकक मिळवला 0, दशक मध्ये दशक मिळवला 4 आणि हे 0 जसे 4 तसे आणि ह्या 4च्या जागी 4. आपलं उत्तर किती येईल पहा. 3 नंतर कॉमा द्या म्हणजेच 4,040. आपलं उत्तर आहे 4,040. म्हणजेच पर्याय क्रमांक पहा किती आहे? पर्याय क्रमांक आहे बी. खूप सोपं आहे, फक्त समजून घ्यायचं. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 पहा. प्रश्न क्रमांक 5 आहे 56 लक्ष. तुम्हाला सांगितलं मी मग आपण पाहिलं होतं आपण 3 घर असतात. पहिल्या घरात काय असते एकदा समजून घेऊ. एकक दशक शतक हे पहिलं घर, हजार दशहजार दुसरं घर, लक्ष दशलक्ष तिसरं घर. यांनी काय म्हटलं पहा 56 लक्ष म्हणजे 2 अंक आहे. 56 म्हणजे लिहू आपण इथे 56 लक्षच्या घरात 56 लक्ष. 84,000 हजारच्या घरात 84 आहे 84. 321 321 या पद्धतीनं लिहिलं तर आपला एकही प्रश्न चुकणार नाही. लिहिलं. आता पुढं काय म्हटलं त्यांनी पहा. त्यांनी काय म्हटलं या संख्येतील 8 व 3 या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता फरक म्हणजे वजाबाकी. पण 8 ची स्थानिक किंमत पहा. 8 कोण्या स्थानी आहे? 8 हे 10,000व्या स्थानी आहे. मग लिहून घेऊ 8 ची स्थानिक किंमत म्हणजे 8. त्यानंतर 1 2 3 4 अंक 10,000 वर 4 0 1 2 3 4. 8 ची स्थानिक किंमत मिळाली 80,000. नंतर 3 ची स्थानिक किंमत पहा. 3 ची स्थानिक किंमत 3 हा शतक स्थानी आहे म्हणजे 3 शतक 300. 3 ची स्थानिक किंमत त्यानंतर 2 अंक म्हणजे 2 0 300. यातील फरक म्हणजे यांची वजाबाकी करू. 0 तून 0 गेला 0, या 0 तून 0 गेला 0. आता इथं जर आपल्याला 10 पकडायचं, 10 तून 3 गेले 7, या 0च्या जागी 9 आणि या 8च्या जागी 7. एक अंक कमी, एक अंक मायनस करायचा म्हणजे आपलं उत्तर काय ते पहा. 3 नंतर कॉमा द्या म्हणजेच 79,700. मग 79,700 जर आपण पर्याय पाहिला तर पर्याय क्रमांक बी. खूप सोपं आहे. नाही तर सरळ सरळ वजाबाकी करा. इथला इथे कॅरी द्या, इथे 9 राहील आणि या प्रकारे वजाबाकी केली तरी तुम्हाला उत्तर हेच मिळेल.
पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 आहे 18,759 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानिक मूल्य सर्वात अधिक आहे? मग आता सर्वात अधिक कोण्या अंकाचे स्थानिक मूल्य राहते? तर डावीकडून पहिला अंक आणि उजवीकडून शेवटचा अंक. इथे काय पहा 18,759. इथे जर पाहिलं तर सर्वात जास्त स्थानिक किंमत कोणाची आहे? तर सर्वात जास्त स्थानिक किंमत आहे 1 ची. आणि याची किंमत किती आहे पहा, ते 10,000व्या स्थानी आहे, म्हणजे त्याची स्थानिक किंमत आहे 10,000. याची स्थानिक किंमत जर पाहिली आपण 8 ची, 8,000. आता जर आपण या 7 ची स्थानिक किंमत पाहिली तर 7 हा शतक स्थानी आहे 700. जर आपण या 5 ची स्थानिक किंमत पाहिली, 5 हा दशक स्थानी आहे 50 आणि या 9 हा एकक स्थानी आहे, तर 9 ची स्थानिक किंमत 9. जर तुम्हाला सर्वात कमी मूल्य विचारलं असतं स्थानिक मूल्य तर आपलं उत्तर आलं असतं 9. पण त्यांनी सर्वात जास्त विचारलं तर लक्षात घ्यायचं डावीकडून पहिल्या क्रमांकाचा अंक आणि उजवीकडून जर पाहिलं तर शेवटचा अंक याचे स्थानिक मूल्य सर्वात अधिक असते. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 म्हणजे 1. पुढला प्रश्न पाहू. स्वाध्याय 1.5 मधील शेवटचा प्रश्न आणि सर्वात इम्पॉर्टंट आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. 2014च्या नवोदयच्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. काय पहा 9, 8 आणि 0 या अंकांचा उपयोग करून जेव्हा अंकाचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल, पुन्हा वापरायचा नाही, किती 3 अंकी संख्या बनवता येतील? आता आपण पहिल्यांदा संख्या बनवून पाहू आणि नंतर त्याची सोपी ट्रिक्स सुद्धा पाहू. मग मला सांगा किती 3 अंकी संख्या बनवता येतील? मग आता 9, 8 आणि 0 हे 3 अंक आहे. आधी आपण 9 पासून बनवू. पहिला संख्या बनली 980 आणि दुसरी 908. नंतर आता 9च्या जागी 8 घेऊ, 890 आणि दुसरी 809. आता मला सांगा पुढे 0 ठेवून आपण जर अशी संख्या बनवली तर ही 3 अंकी संख्या असेल का? तर मुळीच नाही. त्यामुळे किती संख्या बनल्या? 1, 2, 3, 4 4 संख्या बनल्या. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. आता तुम्हाला हा प्रश्न पडायला पाहिजे की सर इथे 0 दिला, यांनी 0च्या जागी जर असं दिलं असतं 9, 8, 2 यापासून किती संख्या बनेल? तर याची सोपी ट्रिक्स आहे. मला सांगा किती अंक आहे? 3 अंक. मग यांचा काय करायचा? उतरत्या क्रमानं गुणाकार करायचा. अंक मोजायचे 1, 2, 3. 3 अंक आहे ना, तर मग काय करायचं 3 गुणेला 2 गुणेला 1. करा बरं गुणाकार. 3 दोन्ही 6, 6 एक 6 म्हणजे 6 संख्या बनतील 3 अंकापासून. म्हणजेच याचाच अर्थ काय? 3 अंकापासून 6 म्हणजे एका अंकापासून 2. म्हणजे लक्षात आलं का? या 9 पासून 2, 8 पासून 2 आणि या 2 पासून 2. मग इथे 0 असल्यामुळे या 0 पासून संख्या बनल्या नाही. या 8 पासून 2 बनल्या, 9 पासून 2 बनल्या, म्हणून एकूण किती बनल्या? 4. जर आता तुम्हाला वेगळा प्रश्न आला, एक उदाहरण पाहू. आता उदाहरण पहा कसं आहे, सोपं आहे, फक्त सर्वांनी समजून घ्यायचं आणि एक उदाहरण तुम्हाला सोडवण्यासाठी पण देत आहे. तुम्ही सुद्धा एक उदाहरण सोडवायचं आहे. आता एक संख्या तुम्ही 4, 0, 3 आणि 1 यापासून काय करायचं आपल्याला? यापासून 4 अंकी जास्तीत जास्त किती संख्या बनतात हे पाहिजे. जर आपण बनवून पाहिलं तर आपला वेळ पण वाया जाईल आणि आपल्या चुका पण होतील. त्यासाठी आपण आधी काय करायचं? ट्रिक्स वापरायची. एकूण अंक किती आहे? 1, 2, 3, 4. शून्याला पण पकडा. 4 अंक आहे, मग त्याचा उतरता क्रम मांडू. 4 गुणेला 3 गुणेला 2 गुणेला 1 यांचा जर आपण गुणाकार केला, 4 त्रिक 12 आणि 12 दुनी 24, 24 एक 24. म्हणजे एकूण किती संख्या बनतील? 24 संख्या. म्हणजे 24 संख्या बनतील. याचाच अर्थ एकापासून किती बनल्या बाबा?
ह्या 24 संख्या ह्या 4 अंकापासून बनल्या. म्हणजे एका एका अंकापासून किती बनल, म्हणजे इथं 4 अंक आहे म्हणून डिवायडेड बाय 4, म्हणजे उत्तर किती येईल 6. मग एकापासून 6 बनल्या, या 4 पासून 6, 0 पासून 6, 3 पासून 6, 1 पासून 6. परंतु या 0 पासून आपण 6 संख्या बनतात का, नाही, 4 अंकी संख्या बनणारच नाही. त्यामुळे ह्या 7 कट करायच्या. म्हणजे या 24 मधून 24 वजा 6 उरले किती, 18. 18 संख्या बनतील. खूप सोपं आहे. चला तर तुम्हाला पण एक उदाहरण देतो, तुम्ही पण सोडवायचं आहे आणि मला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. आता एक प्रश्न तुमच्यासाठी आणि सोपा प्रश्न. हा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, सराव प्रश्न. प्रश्न कसा आहे पहा, वहीत लिहून घ्यायचा आणि तुम्ही सोडवायचा. 1, 2, 5, 6 व 4 या अंकांपासून जास्तीत जास्त 5 अंकी किती संख्या बनतील. मी तुम्हाला जे सूत्र सांगितलं कशाप्रमाणे मांडणी करायची, त्या सूत्राप्रमाणे मांडणी करून जास्तीत जास्त 5 अंकी किती संख्या बनतील याचं उत्तर तुम्ही सर्वांनी मला कमेंट करून सांगायचं आहे. मला आशा आहे आपणा सर्वांना हा व्हिडिओ छान प्रकारे समजला असेल. मग अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जर आपल्या मॅथ मित्र श्रीकांत सर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सतत अभ्यास सुरू ठेवा, जेणेकरून आपल्याला यशाची खात्री मिळेल. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.